आपला हातचा शेवटचा ब्लॉग आहे. भिवंडीच्या आजूबाजूच्या एरियामध्ये आठवडी बाजारात वर्षावर्षीचे मासे घेऊन जातात. चाळण मारतात, डोंगरचे डोंगर रचलेत. फक्त टाइम टेबल बघून येत. एक घोळीचं मास आहे खारा, सुका कोळी बघायला मिळाला आपल्याला मार्केट. पूर्ण वर्षाची सुकी मच्छी इथनं घेऊन जात आहेत. ताजी पण महाग असते आणि सुकलेली पण महाग. इकडे पण बोंबील आरनाळ्याचेच आहे, छोटी छोटी पापलेट. आणि गर्दी बघा इकडे किती आहे मार्केट. आणि हा जवळा कलर मध्ये फरक आहे. औशीकडे ताजा जवळा घरगुती शेकड्यावर घेण्यापेक्षा तुम्हाला किलोवर सर्व गाड्या लागल्या दिसतात ना. सुक्या मासळीचा बाजार खारबावचा. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलो इथे खारबावला आणि हे भिवंडीचा खारबाव आहे. आणि आत्ता जो हा रोड दिसतोय तुम्हाला बाजूला, हा भिवंडी अंजूर फाट्यावरनं वसईला जाणारा रोड आहे. म्हणजे तुम्ही इथून वसई विरार गुजरात हायवेला लागू शकता आपल्या भिवंडीवरनं. आणि या रोडवरतीच आहे हा बाजार, सुक्या मासळीचा बाजार. आणि हाच आपण आज एक्सप्लोर करणार आहोत, सुक्या मासळीचा बाजार खारबावचा, जो दर बुधवारी भरतो. हे लक्षात ठेवा. या खारबावनंतर मग आपला जिल्हा चेंज होतो, ठाणे जिल्हा. त्याच्यानंतर सुरू होतो तो पालघर जिल्हा. चला त्या मासळीचे काय रेट आहेत आजच्या तारखेला ते बघूया. आणि मार्केटला बरीच गर्दी आहे. मला असं वाटेल की एवढा लांब आहे खारबावला तर कोणी पुस्तक गर्दी भरपूर आहे. सर्व गाड्या लागल्या दिसतात ना, या मार्केटसाठीच गाड्या लागल्या त्या सुक्या मच्छीसाठी. रस्त्याच्या दोन्ही साईडला आहेत सुक्या मच्छीवाले, त्या साईडला पण आहेत. म्हणजे तुम्ही जर वसई साईडने येत आहे तरी तुम्हाला तिकडे माशावाले दिसतील, आणि तुम्ही भिवंडी साईडने जाताय तरी तुम्हाला हे माशावाले दिसतील. कशी डोमी आहे ताई? 250 रुपये किलो डोमी आहे. 250 रुपये किलो. जवळा आहे तो 300 रुपये किलो आहे. हा बघा जवळा. हे बोंबील आहे ते 600 रुपये किलो. कुठले आहे ते? आरनाळ्याचेच बोंबील आहे ते. 600 रुपये किलो आहे. आणि खराब लागले तर पुढच्या बुधवारी परत घेऊन यायचं आहे ताईंकडे, काय प्रॉब्लेम नाही. आणि ताई सांगतायत शेकड्यावर घेण्यापेक्षा तुम्हाला किलोवर चांगले स्वस्त पडतील, कारण किलोमध्ये शेकड्यापेक्षा जास्त येतील. 600 रुपयाला किलो आहे. हा जवळा कसा आहे? 350. हा खाडीचा आहे ना बघा. हा खाडीचा जवळ आहे. फरक असतो समुद्राचा जवळ आणि खाडीचा जवळामध्ये. हा 350 रुपये किलो आहे. खाडीचा जवळा चांगला असतो आणि बारीक असतो. आणि हा आहे तो समुद्राचा आहे. हा 300 रुपये किलो आहे बघा. हा मोठावाला आहे, जाडावाला. हा 300 रुपये किलो आहे जवळा. आणि वाकटे कसे? वाकटे ती 500 रुपये किलो. वाकटे ती 500 रुपये किलो बघा. किलोवर घेतलं की टेन्शन नसतं, बरोबर माप मिळतं. पाटीवर टोपलीवर आपल्याला कधी असं वाटतं की बाबा महाग भेटलं की काय. आता तुमचे ते पाव किलो बोंबील असतील त्याचं तुम्हाला 400-500 सांगतो. टोपलीवर आणि पाटीवर घेतलं तर ना बघा. ताई सांगतात एकदम क्लिअर, किलोवर घेतलेलं नेहमी चांगलं. काठी पण. ताई मांदिली कशी आहे बघा? मांदिली ती 200 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि इकडे मोठेवाले बोंबील आहेत तांबडे. हे बोंबील कसे बघा? हे 900 रुपये किलो बोंबील आहेत, 900 रुपयाने. आणि हे पण आरनाळ्याचे सर? कुठले? जाफराबादचे बघा. हे गुजरातच्या जाफराबादचे बोंबील आहेत, 900 रुपये किलो. साईज बघा केवढी आहे मोठी. इकडे मोदकं आहेत, ही तुम्हाला सांगतात 300 रुपये किलो, पण 250 रुपयाने मिळतील किलो तुम्हाला मोदकं. आणि इकडे दांडी सुकट आहे. दांडी सुकट कसा? 600. दांडी सुकट आहे तो 600 रुपये किलो आहे. आणि हा 100% आरनाळ्याचा आहे ना. दांडी सुकट आहे तो आरनाळ्याचा आहे, 600 रुपये किलो बघा. मावशीकडे ताजा जवळ आहे घरगुती. कुठलं घर? मनोरीचा बघा. मनोरीचा जवळ आहे. कसा वाटत येते बघा? 100 रुपयाला हा जवळ आहे. आणि थोडंफार लावून पण मिळेल तुम्हाला. चांगला साफ केलेला जवळा देते बघा. चाळण मारून देते मावशी त्याच्याकडे. आणि यांचा घरचा जवळ आहे म्हणून सांगते मनोरीचा मावशी. वाकडे बोंबील कसे आहेत? इकडे वाकडे बोंबील म्हणजे छोटे छोटे बोंबील 300 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. आणि ताई दांडी सुकट बघा. दांडी सुकट आहे ती 500 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. इकडे जवळा आहे, आपण समुद्राचाच आहे. पहिला बघितलं तो जवळा आणि हा जवळा कलरमध्ये फरक आहे. हा 200 रुपये किलो तुम्हाला जवळा मिळेल. इकडे हा खाडीचा जवळ आहे. पहिला बघितलं तो समुद्राचा होता. आणि हाही 200 रुपये किलोचा आहे खाडीचा जवळा. आणि कर्दी आहे ती 350 रुपये किलो. आणि ताई स्वतःच सांगते पुढे बघा 300 वाली पण आहे कर्दी, पण मालात फरक असतो.
हा 350 रुपये किलोने तुम्हाला कर्दी मिळणार आहे. सकाळचे 11:30 वाजलेत, अजून दुपार नाही झाले आणि गर्दी बघा इकडे किती आहे मार्केटमध्ये. त्या साईडला पण आहे आणि इकडे पण खूप गर्दी आहे. इकडे मुशी आहे, ही तुम्हाला 350 रुपये किलोने मिळेल. घ्यायला आला तर 300 रुपयानं पण मिळेल तुम्हाला. इकडे मावशीकडे बरीच गर्दी आहे. इकडे डोमी पण आहे, वाकडे बोंबील आहेत, वाकटे आहेत, इकडे बांगडे आहेत. हे तुम्हाला 4 दिसत आहेत 100 रुपयाला, पण एक लावून मिळेल म्हणजे 5 बांगडे मिळतील तुम्हाला 100 रुपयाला. इकडे वाकटे आहेत. आता ही ज्यांनी जुडी लावली आहे म्हणा, जुडी 10-10 पीस आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्हाला 200 रुपयाला एक जुडी सांगतात वाक्यांची. इकडे कावले आहेत, म्हणजे छोटी छोटी पापलेट ती 350 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहेत. बघा 300 रुपयाला मिळतील. मावशी सांगते 300 रुपयाला मिळतील. आणि मावशीला सध्या वेळ नाही, गर्दी आहे मावशींकडे सर्व. इकडे मांदेलीचे वाटे आलं. कसा वाटा? 50 रुपये हे मांदेलीचे वाटे आहेत, सुक्या मांदेलीचे. वाकटी कशी आहे? वाकटी पण 50 रुपये वाटा आहे. बोंबील कसे आहेत मावशी? 700 रुपयाला किलो आहे बोंबील. कुठला आहे माल? इकडे पण बोंबील आरनाळ्याचेच आहे. 700 रुपये सांगतात, पण 600 रुपयाला देणार म्हणाले किलो. हे सेम आहे सगळं? हे सगळं सारखंच आहे. आणि ते बोंबील कसे आहे? हे बघा हे वाकडे बोंबील आहेत, ते 400 रुपये किलो. ही मावशी जुडी बांधते. कशी आहे? बघा 300 रुपयाला. 10 वाकटे असतात ना? बघा 10 वाकटे असतात. कधी 10 असतात, कधी 12 असतात, जास्त पण असतात. आता ही 300 रुपयाला जुडी आहे. बघा मावशी सांगते 300 रुपये सांगते, पण 200 रुपयाला देईल जुडी. पिवळी आहे की काळी आहे? बघा ही पिवळी वाम आहे. केवढी मोठी आहे बघा पिवळी वाम. आणि एवढी मोठी वाम कशी देते? बघा 1000 रुपये किलो. मावशीकडे बघा केवढी मोठी वाम, 1000 रुपये किलो. काळी कशी आहे? आणि घ्यायची 600 रुपये किलोने तुम्हाला मिळणार. असे तुकडे पण मिळतील. तुकडे देते ना? कसे तुकडा? बघा 200 रुपयाला 3 तुकडे तुम्हाला मिळतील. आणि किलोवर घेतली तर 600 रुपये किलो काळीवाली वाम. पिवळीवाली वाम ताजी पण महाग असते आणि सुकलेली पण महाग आहे. 1000 रुपये किलो आहे. हे जे मार्केट आहे ना असं लांबपर्यंत पुढे आहे आणि आतमधल्या साईडला पण आहे. मोठं मार्केट आहे खारभावचं. कावले कसे आहेत? इकडे कावले आहेत, छोटी पापलेट 300 रुपये किलो. बघा या ताई आहे ना पूर्ण वर्षाची सुकी मच्छी इथनं घेऊन जात आहेत. आणि या कशळीवरनं आले आहेत आपल्या बाळकुमच्या इकडचं कशळी. आणि बघा पूर्ण गोणी भरून घेतलेत. मी त्यांना विचारलं विकायला घेतलेत तर नाही, त्यांनी घरच्यासाठी घेतलेत वर्षभरासाठी. ते आपल्याला बघायला मिळालं आहे कोळीम. बघा हे कोळीम, सुका कोळीम. हा ओला पण असतो जिवंत आणि हा सुका आहे. कसा आहे कोळीम? बघा 50 रुपयाला एक एवढा मिळेल आणि 3 घेतले तर 100 रुपयाला मिळतील. सुका कोळीम बघायला मिळाला आपल्याला मार्केटमध्ये. बाकी इकडे सर्व वाटे लावलेत. हा कसा आहे कावल्यांचा वाटा? 50 रुपये. कुठला पण वाटा 50 रुपये ना? बघा मांदेली आहे, बोंबील आहेत, ते बारक्या बारक्या मुश्या आहेत. आणि इकडे हे डोमी आहे ना? डोमी आहे, वाकटे आहेत. कुठलाही वाटा घ्या हा तुम्हाला 50 रुपयाला मिळणार आहे. कुठलाही घ्या. आणि हे बांगडे पण? बांगडे ते 100ला 6 आहेत आणि हे 50 रुपयाला हे 5 छोटेवाले बांगडे. आणि हा पण वाटा 50 रुपयाचा. सोपं करून ठेवलेलं आहे. कुठलाही वाटा घ्या 50 रुपये. हे दादांना आरनाळ्यावरनं आलेले आहेत, आरनाळ्याचे. आणि हे सर्व मासे आरनाळ्याचेच आहेत. बघा हे सर्व मासे आरनाळ्याचे. सुकी मच्छी, सुकी मच्छीसाठी फेमस आहे आरनाळा. तिकडनं जाऊन इथे खारबामध्ये विकतात दर बुधवारी. वार लक्षात ठेवा, दर बुधवारी. सकाळी किती वाजता येतं? 7 वाजता. आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजे बघा पूर्ण 11 ते 12 तास हे मार्केट असतं. सकाळी 7 वाजता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि असं किलोवर पण तुम्हाला यांच्याकडे मिळेल. असं नाही की वाट्यावरती आहे, किलोवर पण तुम्हाला मासे मिळतील. इकडे ह्या मावशीकडे पण आहेत मोठ्या मोठ्या वाम. बघा या पिवळ्यावाल्या आहेत, केवढ्या मोठ्या आहेत बघा. आणि कसे किलो? बघा 1000-1200 रुपये किलो असते. आजचा रेट आहे 1000 रुपये किलो. आणि छोटी छोटी पापलेट तर खूप हे दिसते, ते कावले म्हणतात त्याला. हे कसे किलो? हे 500 रुपये किलो आहेत कावले. आणि थोडी साईज मोठी आहे. जर बारकी साईज असेल ना एवढी तर तुम्हाला ते 300पर्यंत मिळून जाते. पण ही मोठी साईज आहे म्हणजे 500 रुपयाची आहेत. आणि इकडे टोपल्या पण लावल्यात. कशी आहे? बघा कुठली पण टोपली घ्या 100 रुपये. जवळा घ्या, कर्दी घ्या किंवा मांदेली घ्या
100 रुपयाला तुम्हाला टोपली मिळेल, म्हणजे वाटाच झाला एक प्रकारे. आणि इकडे काळी वाम पण आहे. ही कशी काळी वाम आहे? ती 600 रुपये सांगतात, 500 रुपयापर्यंत किलो मिळेल तुम्हाला. आणि हे घोळीचं मांस आहे खारा, कसं किलो? बघा हे 1800 रुपये सांगतात, म्हणजे आजचा रेट तुम्हाला 800 रुपयाने मिळेल हा गोळीचा खारा. ही आहे सुरमई, बोनलेस सुकीवाली सुरमई खारातली, आणि हे तुम्हाला 800 रुपये किलोने मिळेल. सोडे कसे दिले ताई? बघा सोडे आहेत ते 1200 रुपये किलोचे आहेत. इकडे शिंगाडे आहेत. कसे आहे शिंगाडे? हे 300 रुपये किलोने तुम्हाला शिंगाडे मिळतील. वाकट्या पण आहेत मोठ्या मोठ्या. आता हे बघा ह्या काळ्या कलरच्या वाकट्या दिसतात तुम्हाला, म्हणजे काळपट झालेले, थोडं पांढरे पण असतात. हे कसे किलो? ही 500 रुपये किलो आहे वाकटी. 400 रुपयाने देणार इकडे त्या मावशीकडे. आणि यांच्याकडे असे मोठे मोठे मासे दिसले तर, जसं सुरमई झाली, गोळ झाली, वाम झाली. हे आतमधल्या साईडला पण बरीच लोक आहेत मासेवाले. आणि पुढे पण अजून मार्केट आहे, म्हणजे केवढं मोठं मार्केट आहे बघा. असं वाटलं तुम्हाला छोटं आहे, पण नाही. इकडे पुढे पण आहे सुके मच्छीवाले, पलीकडे पण तेवढे बसले सुके मच्छीवालेकडे. सगळ्यांकडे गिरायक आहेत. इकडे आतमधल्या साईडला पण आहेत मासेवाले. बघा हे बोंबील आहेत ते वसईचे आहेत, आणि 300 रुपयाला तुम्हाला ही टोपली मिळेल. आणि थोडाफार भाव होईल. आणि 150 बोंबील आहे त्याच्यामध्ये. साईज बघा केवढे, थोडाफार भाव होईल, असं नाही की फिक्स 300 रुपयेच आहे. आणि ही टोपली कशी ताई? ही 1500. याच्यामध्ये किती आहेत? बघा 600 ते 700 बोंबील असतात त्याच्यामध्ये. आणि सगळा माल वसईचा आहे ना. बघा सगळे माल जो आहे ना, म्हणजे बोंबील झाले, कर्दी झाली, सगळी वसईची आहे. म्हणजे अर्नाळा वसई ह्या साईडचे पण मासे येतात तिकडे सगळे. जसे तुम्ही घ्यायला याल ना तसं तुम्हाला मिळेल इकडे सगळं. टोपलीवरती पण मिळेल, किलोवरती पण मिळेल. ही दांडी सुकटची टोपली आहे, ही 500 रुपयाला 2 टोपल्या मिळतील तुम्हाला. मार्केट बघताय तुम्ही, खूप मोठं मार्केट आहे. बरेच सुके मच्छीवाले आहेत तिकडे, बरेच म्हणजे बरेच दूरपर्यंत पण तिकडे आहेत. आणि इकडून आपण लांबून बघितलं. आणि गर्दी पण तेवढीच आहे, असं नाही की गर्दी कमी आहे. आता इकडे तुम्हाला भिवंडीवरून येताना जर बाहेर रोड येत आहे तर रोड खूप खराब आहे, पण ठीक आहे, जास्त लांब नाही. भिवंडीवरने 4-5 किलोमीटरमध्ये आहे खारबाव. इकडे ठाणे जिल्हा संपतो. आणि जर तुम्ही बाय ट्रेन येत असाल तर तुम्हाला दिवा वसईवाली किंवा पनवेल वसईवाली ट्रेन पकडली तर खारबावला उतरायचं आहे. तिकडून तुम्हाला शेअर रिक्षा मिळेल इकडे यायला, खारबावच्या गावामध्ये यायला. स्टेशनपासून खारबाव रोड स्टेशन आहे, तिथून तुम्हाला रिक्षा मिळेल इकडे यायला. बेस्ट ऑप्शन तोच आहे. म्हणजे जर तुमच्याकडे गाडी नसेल स्वतःची आणि ट्रेन वगैरे यायचं असेल तर खारबाव स्टेशन हीच आहे. फक्त टाईम टेबल बघून या ट्रेनचं, कारण तिथे लिमिटेड ट्रेन असतात. सकाळी 11:30ची दिवा वसई ट्रेन असते फक्त. ती तुम्हाला 11:15पर्यंत इकडे सोडून देईल खारबावला. वसईवरनं येताना पण तोच ऑप्शन आहे. वसई पनवेल किंवा वसई दिवा ट्रेन पकडा आणि खारबावला उतरून. आता आपण रस्त्याच्या त्या साईडला होतो, आता आपण ह्या साईडला आलो रस्त्याच्या. आता हा पूर्ण आठवडी बाजार. आणि हे सर्व जे मसालेवाले दिसतात ना, हे समोर बसलेले जे सर्व मसालेवाले आहेत ना, काल कोणगावच्या मार्केटमध्ये होते. तुम्ही कालचा आपला कोणगाव मार्केटचा व्हिडिओ बघितला असेल, मसाला मार्केटचा, आठवडी बाजारचा. हे सर्व मसालेवाले काल त्या मार्केटमध्ये होते. आणि हे जे सुके मच्छीवाले आहेत ना, त्यातले बरेच जण कोणगावला पण असतात. बरेच जण काय 90% लोक कोणगावला पण असतात. इकडे तर डोंगरचे डोंगर असलेत सुक्या माशांचे. बोंबील आहेत, कर्दी आहे. कर्दी कशी आहे? 300 रुपये किलो कर्दी आहे. आणि चांगली गर्दी दिसते, एकदम क्लिअर सापवाली गर्दी दिसते. 300 रुपये किलो आहे. आणि बोंबील कसे आहेत ते? 400 रुपये किलो तुम्हाला हे बोंबील मिळते. मुशा, कावले, कर्दी, जवळा हे सर्व भरपूर आहे. बोंबील तर भरपूर आहेत, डोम्या पण भरपूर आहेत. आता ह्या मुशा 300 रुपये किलो आहेत, कावले पण 300 रुपये किलो आहेत. आणि डोमी कशा आहेत दादा? आणि डोमियाचे 250 रुपये किलो आहे. आता माझाच अंधार पडायचा, कारण सूर्य आपल्या पाठीमागे आहे. इकडे चाळण मारतात कर्दीला, चाळण मारून देतात, म्हणजे कचरा काढून देतात कर्दी. दादा सांग, तुम्ही कुठले दादा? अर्नाळ्याचे. हा सर्व माल अर्नाळ्याचा आहे. दादा स्वतःच अर्नाळ्याचे आहेत, माल पण सर्व अर्नाळ्याचाच आहे. बोंबील टोपल्याच्या टोपल्या भरलेल्या आहेत. आणि ही बघा मावशी वसईवरनं आली आहे. सकाळी 7 वाजता येते, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इकडे असते. वसईवरनं येते. कशी टोपली? 400 रुपयाला. किती आहे याच्यामध्ये? मोजलेत का? मोजायला टाईम नाही मावशीला. 400 रुपयाची टोपली आहे. आणि काय मोजून भरत नाहीत. आणि सगळे वसईचे बोंबील आहे ते. आता जशी मोठी घेणार. ही कशी मोठी पाटी? बघा ही 3000ची आहे, ही मोठीवाली पाटी बोंबीलची. रेट होईल असं काय फिक्स नाही,
बाकी बोंबील मोजले नाही तरी 100-125पर्यंत बोंबील येतात टोपलीमध्ये आणि त्या मोठ्या टोपलीमध्ये जवळजवळ 500 ते 600 बोंबील असते. रस्त्याच्या ह्या साईडला पण बरीच लोक बसलेली आहेत बरीच, आणि तेवढीच गर्दी आहे दोन्ही साईडला रस्त्याच्या लोकांची मासे घ्यायला, सुके मासे घ्यायला. आणि वर्षाचे मासे घेऊन जातात. तुम्ही बघितलं त्या आपल्याला भेटलेल्या ताई वर्षाचे मासे घेऊन चाललेले, सुके मासे ज्या कशळीवरनं आल्या होत्या. बघा या मावशी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला हे मार्केट असेल दर बुधवारी, आठवडी बाजार. तिकडून आपण आलो आणि आता इकडून वसईवरनं भिवंडीकडे जाताना हा आता एंड झालेला आहे सुक्या मच्छीचा, आणि इथून सुरुवात झालेली आहे भिवंडीवरनं येताना त्या साईडची. तर मंडळी असं होतं आहे खारबावचा आठवडी सुक्या मच्छीचा बाजार. तसं बाकीचं पण बरंच असतं मार्केटमध्ये. तुम्हाला दाखवले मसालेवाले पण जे आपल्याला काल कोणगावला दिसले होते, म्हणजे काल आपण त्यांचा व्हिडिओ बनवला होता कोणगावच्या मसाले मार्केटमध्ये. तिकडे तुम्हाला खारबावला पण भेटतील. आणि इकडचे बरीच लोक आहेत ना जी कोणगावच्या मार्केटला असतात, सोनाळे मार्केटला असतात, जे शनिवारचं असतं, रविवारच्या पडगा मार्केटला असतात. म्हणजे हे भिवंडीच्या आजूबाजूच्या एरियामध्ये आठवडी बाजारात फिरत असतात सुके मच्छीवाले पण आणि ते मसाले मार्केटवाले पण. आणि आज आपला आहे तो या वर्षाचा शेवटचा ब्लॉग, म्हणजे आपला आजचा शेवटचा ब्लॉग आहे या वर्षाचा, जो आपण सुक्या मच्छीच्या व्हिडिओने आपलं हे वर्ष आपण संपवतो आहे. आणि तुम्हाला सर्वांना हे वर्ष चांगलंच गेलं असेल. आणि उद्या आपलं न्यू इयर चालू होतं आहे, तर तुम्हाला सर्वांना, आपल्या सर्व सबस्क्रायबरना, सर्व फॅमिली मेंबर्सना आणि त्यांच्या फॅमिलींना पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर ॲडव्हान्समध्ये 1 दिवस अगोदर. तर ठीक आहे, तुम्हाला खारबावच्या ड्रायफिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.